कसे आहात तुम्ही सगळे? मी मजेत. तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा व्हिडिओ आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा, म्हणजे दुपारनंतरचा. दुपारपर्यंतचा व्हिडिओ मी याच्या अगोदर अपलोड केलेला आहे. आम्ही गावी येत होतो तेव्हाचा व्हिडिओ, आणि हा दुपारनंतरचा आहे. मस्त अशी मी पूजा मांडून घेतली आहे, कारण की मला आमचं शॉपसुद्धा आहे, तिथेसुद्धा आमच्या इथे लक्ष्मीपूजन म्हणजे सगळं पूर्ण पूजन केलं जातं. सो आम्ही दोघी, आई मी, आम्ही सगळे आवरून नंतर शॉपमध्ये गेलो. छान अशी पूजा केली, आणि आई आणि भाऊसुद्धा दोघेसुद्धा खूप छान पूजा करत होते. आणि हे पूर्ण गेल्या वर्षीसुद्धा मी बघितलं होतं, कारण की गेल्या वर्षी माझं फर्स्ट इयरच होतं. लग्नानंतरचं हे सेकंड इयर आहे. खूप छान पूजा होते. दुकानातली पूजा करून, शॉपमधली पूजा करून आम्ही घरी जातो आणि घरची पूजा करतो, म्हणजे मग आम्हाला परत रिटर्न यावं लागत नाही. पूजा करून आम्ही तिथेच असतो. आणि फटाकडे वगैरेसुद्धा पण फोडता येतात. खूप मजा येते, कारण की हे मोठे सण गावी घरी सगळ्यांसोबतच खूप छान वाटतात. आणि पूजा झाल्यानंतरने आम्ही जे आमचे म्हणजे तिथे जे मशीन्स आहेत सर्व, त्याचंसुद्धा आईंनी आणि मी पूजन केलं. त्या दिवशी ॲक्च्युली खूप लेट झाला मला यायला, त्याच्यामुळं सगळ्याच गोष्टी मला आवरायला नाही भेटल्या, पण बऱ्याचशा सगळ्या गोष्टी आईंनी हार वगैरे सगळं बनवून ठेवलं होतं, जसं की तुम्ही याच्या अगोदरच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल. आता आई पूजन करत आहे ते सगळ्या गोष्टींची. आता माझ्याकडे पूजन करण्यासाठी दिलेलं आहे, आणि मला पण एवढं काही माहीत नाही, पण जसं मी आईच्या घरी बघितलं आहे किंवा आता आई जशा करतात तसंच मी पण ते फॉलो करते. कारण आपले ट्रेडिशन, आपले जे संस्कृती आहे, जे सणवार आहेत, तर आपणच ते पुढे नेले पाहिजेत, तरच पुढच्या पिढीला ते सगळ्या गोष्टी कळतील असं मला वाटतं. आणि जर आपण ते फॉलो केलं तर कदाचित आपल्यानंतरची पिढीसुद्धा त्या गोष्टी सगळ्या फॉलो करेल. आणि आम्हालासुद्धा खूप सारं आवडतं, मला यांनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सणवार सगळे करायला. कारण मी गौरी गणपतीलासुद्धा गावी जातो, कारण की बाकीच्या डेला नाही गेलं तरी पण आम्ही जातोच. आणि बाकीचे जे काही सणवार असेल ते आम्ही इथेच सेलिब्रेट करतो. एक दिवसाची होळी असेल, संक्रांत असेल, तरी आम्ही इथे करतो, पण करतो. आता हे पूजन करतात ते त्यांनीसुद्धा खूप फटाकडे वाजवले, खूप मजा आली. खरं तर गावी गेल्यानंतर एक वेगळीच मजा असते. सगळे रिलेटिव्ह भेटतात, भाऊबीजला वगैरे सगळे भाऊ सर्व भाव वगैरे येतात, त्यामुळं खूप छान वाटतं. आता यांचंसुद्धा पूजन करून झालं आहे, आणि जे आता मशीन्स वगैरे आहेत आमच्या, त्याचंसुद्धा पूजन आई करत आहेत. आईंनी केल्यानंतरने मी त्या गोष्टीसुद्धा सगळ्या पूजन केलं. तुमच्याकडंसुद्धा तुम्ही कसं करता? साधारणतः सगळ्याच गोष्टी सेमच आहेत लक्ष्मीपूजनच्या, फक्त थोड्याफार गोष्टींमध्ये चेंजेस असतात, बाकी काही नाही. बाकी हार असेल, लक्ष्मीचं पूजन असेल, आपल्या घरातल्या गाड्या वगैरे असेल, तर त्यासुद्धा आपण पूजन सगळीकडेच करतात. पण तरीसुद्धा प्रत्येकाची एक पद्धत थोडीफार वेगवेगळी आहे. आणि आता मी सुद्धा ज्या मशीन्स आहेत त्याचं पूजन करते. पूजन झाल्यानंतरने आम्हीसुद्धा गावी एक आहे, तर तिचंसुद्धा आम्ही पूजन करणार आहोत. आणि तुमच्याकडं कशी तुम्ही करता दीपावली किंवा लक्ष्मीपूजन, भाऊबीज, तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. कारण की तुम्ही जर सांगितलं तर मलासुद्धा कळेल तुम्हाला कसे ब्लॉग वाटतात, ते तुम्हाला आवडत आहेत की नाही आवडत आहेत. कारण की तुम्ही जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येत असेल तर तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून द्या. तुम्हाला काय त्याच्यामध्ये कमी वाटत असेल तर ते सुद्धा सांगा, कारण की त्यातूनच मला कळेल की तुम्हाला कसं वाटतं आहे. आता हे आमच्या दुकानातले काका होते, ते पूजन करत होते, की जे तिथेच कामाला आहेत आमच्या इथे. आता भाऊंनीसुद्धा गाडीला हार घातला आहे, आणि आता मला पूजन करायचं, कारण की साडी रोज काय रेग्युलर घातली जात नाही, त्याच्यामुळं थोडंसं डिफिकल्ट होतं साडीमध्ये चालायला. एका जागी थांबून पूजन करू शकतो, पण चालायचं म्हटलं, आणि त्यात मी रांगोळीसुद्धा आल्यानंतर काढली होती, त्याच्यामुळे थोडंसं डिफिकल्ट जात होतं साडीमध्ये इकडं तिकडं व्हायला. पण ठीक आहे, ते सुद्धा खूप छान वाटतं, एन्जॉय करता येतं. आई मला सांगत होत्या, बस एकच मी नाही करत, तूच पूजा कर, नंतर मी फक्त पूजा करते. असं नंतर स्टार्ट झालं आमचं पूजन. आणि पूजन झाल्यानंतर सुद्धा आम्ही करणार होतो फटाकडे वगैरे, खूप छान वाटत होतं.
पे स्माइल दे क्या मन करता है ते राहणार आहे का त्याच्यावर नंतर आईने देखील पूजन करून घेतलं गाडीचं आणि पूजन झाल्यानंतरने आम्ही दुकानासमोरच शॉपसमोरच आमच्या थोडेसे फटाकडे वाजवणार होतं आणि मग घरी जाऊन जे लक्ष्मीपूजन आहे पूर्ण आमच्या शेजारी आहेत त्यांनीसुद्धा खूप छान रांगोळी काढली होती. त्यांचीसुद्धा रांगोळी खूप मस्त होती आणि घरी झाल्यानंतरने मग तिथे पूजन करून आम्ही पुन्हा खाली येणार होतो फटाकडे वाजवण्यासाठी. सो पूर्ण ब्लॉग नक्की बघा तुम्ही. कसा वाटतोय तुम्हाला. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याला एक सेपरेट माणूस ठेवला पाहिजे. चालू कर बंद कर, चालू कर बंद कर. दे जा. उद्बत्ती कॅमेल तिथं फटाकला होता. एवढीसं घाबरते बघितलं का. उभं ठेव. हा पेटलं सो थोडी पुढे थांब. नको चालू आहे. फटाकडे वाजवल्यानंतर आम्ही आलो घरी. खूप मजा आली फटाकडे वाजवताना आणि जसं की तुम्ही पाहू शकता मी पूजा करून ठेवली होती पूर्ण आणि पूजेला स्टार्ट केलं. ताई बोललं तू पूजा कर अगोदर, मग मी करते. सो मी सुरुवात केली. खूप छान अशी पूजा झाली. सगळ्यांनी पूजा केली. नंतर आईंनी केली, भाऊंनी केली, त्यांनी केली. नंतर आम्ही आरती घेतली जसं की तुम्ही पुढं ब्लॉगमध्ये बघू शकता आणि खूप छान वाटलं. सो पुढं कंटिन्यू बघा. नंतर मी खालीसुद्धा जाणार होतो फटाकडे वाजवण्यासाठी. सो पुढं कंटिन्यू करा व्हिडिओ.
एक काडीपत्ती उदबत्ती घ्या. पंचेसरी वगैरे काडीपत्ती घ्या, उदबत्ती घ्या. तेव्हा हा पंचवीस दिवा त्याचं पिठं खायचं लवकर. बारीक वाटीची करा. चांगले आपलं बनवून झाले वगैरे. आणि पूजन झाल्यानंतरने आम्ही आलो खाली. ही आहे आमची सोसायटी आणि मला झूम करून दाखवते वर लास्टला. ते आहे आमचं घर. कारण की मला काही दुपारी टाईम नाही भेटला त्यामुळं मी काय एवढं शूट नाही केला. तर संध्याकाळी तुम्हाला मी दाखवते. अशी आहे आमची सोसायटी. आकाशात जातो. आणि असा गेला आमचा लक्ष्मीपूजनचा दिवस. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल तर नक्की सबस्क्राईब करून द्या. कारण तुमचं सबस्क्राईब एक खूप माझ्यासाठी मोटिवेशन असेल.